राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. 31 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण घेऊन 1035 अग्निवीर देशसेवेत दाखल. अहमदनगर इथल्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल या लष्करी प्रशिक्षण संस्थेत पासिंग आउट परेडमध्ये जवानांना देण्यात आली देशसेवेची शपथ. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले 3000 किलो केशर आंबे एका भाविकानं शिर्डीच्या साईबाबांना केले अर्पण. संस्थान प्रसादालयात 2 दिवस भाविकांना आमरसाची मेजवानी. वाशिमच्या कारंजा शहरात संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीला 2.25 क्विंटल आंब्याची आरास. संत गजानन महाराज सेवा समितीची संकल्पपूर्ती. अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी इथं काटेपूर्णा धरण प्रकल्पात आपत्ती व्यवस्थापन, शोध आणि बचाव पथक प्रशिक्षण शिबिर संपन्न. गडचिरोली जिल्ह्यातल्या गोंडवाना विद्यापीठात 1,46,00,000 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली 4 कर्मचाऱ्यांना अटक. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूरच्या लालगंज बांगलादेश इथल्या नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनाचं कार्य सुरू. संबंधित कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश. पुणे पोर्श अपघाताच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांचा अल्पवयीन दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा. रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या 4 विद्यार्थ्यांचा सेंट पीटर्सबर्ग नजीकच्या नदीत बुडून मृत्यू. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह 4घांना पोलिसांनी केली अटक. आणि उत्तर नागपुरात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याप्रकरणी महापालिका आणि संबंधित कंपनीविरोधात नागरिकांचं आंदोलन. हातात मडकी घेऊन केलं निदर्शन.